खरं सांगू का? सगळ्यात जास्त दुखतं तेव्हा नाही, जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं. तर तेव्हा, जेव्हा कोणी सोबत असूनही आपल्याला एकटं वाटतं. कारण सोडून जाणं एकदाच होतं, पण सोबत असूनही एकटं वाटणं दररोज घडतं. समोर व्यक्ती असते, तिचा आवाज ऐकू येतो. ती हसते, ती बोलते, पण तरीही मनाच्या आत एक शांत, न बोललेली पोकळी राहते. आणि हळूहळू ही पोकळी आपली सवय बनते. आपण स्वतःला समजावत राहतो. तो थकलेला असेल, ती बिझी असेल. प्रेमात हे सगळं चालतं. आणि मग अशा प्रत्येक कारणासोबत आपण स्वतःला थोडं थोडं मागं घेतो. आपण जास्त बोलणं थांबवतो. जास्त अपेक्षा ठेवणं थांबवतो. आणि शेवटी जास्त वाटणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच प्रेमात आपण स्वतःला कमी करायचं असतं का? एक प्रश्न असा येतो, जिथे आपल्याला प्रश्न पडतो. मीच जास्त अटॅच झाले का? मीच जास्त इमोशनली वीक आहे का? आणि हाच तो क्षण असतो, जिथं खोटं प्रेम आपल्याला स्वतःवरच शंका घ्यायला लावतं. कारण जिथं खरं प्रेम असतं, तिथे तुम्हाला स्वतःवर संशय येत नाही. फिजिओलॉजी सांगते, खरं प्रेम तुमचं मन सतत अलर्ट ठेवत नाही. ते तुम्हाला काहीतरी चुकू नये म्हणून सतत सावध राहत नाही. जर एखाद्या नात्यात तुम्ही नेहमी विचार करत असाल, हे बोलावं की नाही, हे सांगितलं तर तो दूर जाईल का, तर तिथं प्रेम नाही. तिथे भीती आहे. आणि या भीतीचं कारण मोठं काहीही नसतं. ती फक्त दोन गोष्टींची कमतरता असते. दोन अशा गोष्टी ज्या मिळाल्या तर नातं श्वास घेऊ लागतं. आणि नाही मिळाल्या तर प्रेम हळूहळू ओझं बनतं. जो माणूस तुमच्यावर खरंच प्रेम करतो, तो तुम्हाला भावनिक सुरक्षितता देतो. म्हणजे तुम्ही रडता आणि त्याला ते असह्य वाटत नाही. तुम्ही कमजोर असता आणि तो तुम्हाला स्ट्रॉंग बन म्हणून गप्प करत नाही. तो तुम्हाला दुरुस्त करायला घाई करत नाही. तो आधी समजून घेतो. एका मुलीला खूप काही नको असतं. फक्त इतकंच हवं असतं की मी आज ठीक नाही, हे त्याला सांगता यावं. आणि समोरून तक्रार येऊ नये. खरं प्रेम करणारा माणूस तुमच्या अश्रूंना तुमचं ओझं मानत नाही. तो त्यांना तुमचा विश्वास मानतो. भावनिक सुरक्षितता म्हणजे असते काय? तर 24 तास बोलणं नाही. दर मिनिटाला रिप्लाय नाही. परफेक्ट माणूस असणं नाही. भावनिक सुरक्षितता म्हणजे तुम्ही तुटलेले असतानाही तुम्हाला स्वीकारलं जाणं. जिथे इमोशनल सेफ्टी नसते, तिथे प्रेम हळूहळू अनेक्स्टीमध्ये बदलतं. तुम्ही सतत स्वतःला विचारता, मी जास्त आहे का? मी कमी आहे का? आणि प्रेम तर स्वतःवरच शंका घ्यायला लावत असेल, तर ते प्रेम नाही. जर तुम्हाला कोणासोबत असताना शब्द जपावे लागत असतील, तर तिथे तुमचं मन सुरक्षित नाही. आणि जिथे मन सुरक्षित नाही, तिथं प्रेम फक्त नावापुरतंच उरतं.
दुसरी गोष्ट, आणि ही गोष्ट फार कमी लोक देतात, सततची उपस्थिती. खरं प्रेम करणारा माणूस फक्त सोयीच्या वेळी नसतो, तो गोंधळातही तुमच्या सोबत असतो. तो आज प्रेमळ आणि उद्या गायब असा नसतो. तो तुमचं महत्त्व त्याच्या मूडवर ठरवत नाही. तो प्रेडिक्टेबल असतो. आणि प्रेमात प्रेडिक्टेबल असणं वाईट नाही. ते सुरक्षित असणं आहे. खोट्या प्रेमात एक ठराविक पॅटर्न असतो. कधी खूप जवळ, कधी खूप दूर. आणि तुम्ही या कन्फ्युजनमध्ये स्वतःला हरवता. खरं प्रेम असं खेळ खेळत नाही. आपण व्यक्तीला मिस करत नाही. आपण त्या भावनेला मिस करतो, जिथे आपण घरासारखं वाटतं. आणि म्हणूनच चुकीचं नातं सोडताना इतकं दुखतं. कारण आपण माणूस नाही, तर सुरक्षितता सोडत असतो. एक दिवस आपण थकतो, रडून नाही, भांडून सुद्धा नाही, फक्त आतून शांतपणे. आणि त्या शांततेत आपल्याला कळतं, हे प्रेम नाही, हे सहन करणं आहे. आज थोडा वेळ घ्या आणि स्वतःला विचारा, ज्याच्यासोबत तुम्ही आहात, तो ती तुम्हाला शांत करतो का? की हळूहळू थकवत जातो? कारण जो माणूस तुमच्यावर खरंच प्रेम करतो, तो तुम्हाला दोनच गोष्टी देतो: भावनिक सुरक्षितता आणि न सोडणारी उपस्थिती. जर या दोन गोष्टी नसतील, तर नाव काहीही असो, ते प्रेम नाही. आणि प्रेम कधीच तुम्हाला एकटं वाटू देत नाही. ते म्हणतं, मी इथे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.